राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार हा आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर पडलाय। अतिवृष्टी बाधितांसाठी प्रति टन 15 रुपये कपात केली जाणार आहे। 15 रुपयांपैकी 5 रुपये हे बाधित शेतकऱ्यांना मिळणार आहेत, तर 10 रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा होणार आहेत। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस गाळप मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। ऊस उत्पादकांकडून पैसे घेण्याला साखर संघाने विरोध केला होता। 1 नोव्हेंबर पासून यंदाचा ऊस गाळप हंगाम सुरू होतोय। गेल्या वर्षी 904 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं आणि यंदा 1000 लाख टन गाळपाचा अंदाज आहे आणि सरकारला यातून 150 कोटी रुपये मिळणार आहेत। दरम्यान यावर साखर महासंघाचे उपाध्यक्ष प्रताप ओहोळ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूयात। ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी शासनाने कायमच मदतीची भूमिका घ्यावी, ही भूमिका साखर संघाची असतेच। ते शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कायम बघतो की जास्तीत जास्त मदत शासनाने केली पाहिजे। ज्यावेळेस शेतकरी खरोखर अडचणीत आहे अशा वेळी शासकीय कपात ह्या कमीच पाहिजेत। ऊस उत्पादक कडे पाहण्याचा दृष्टिकोन हा फार श्रीमंत शेतकरी, फार उत्पादन असणारा शेतकरी असं न पाहता तो शासनाला जे काही कर रूपाने भरतो आणि डायरेक्ट इनडायरेक्ट जो रोजगार निर्मिती होती त्याच्याकडे सुद्धा वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं पाहिजे। म्हणून ती कारखानदारी टिकली पाहिजे आणि जर ऊस उत्पादक टिकला तरच ती कारखानदारी टिकणार आहे। या बातमीसोबत बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। बघत रहा एबीपी माझा।